सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाण्या हद्दीतील विटा बस स्थानकात विटा पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सतर्क नगरी स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र म्हणून संस्थापक अध्यक्ष अजितदादा जाधव यांच्या पोलीस मित्र संघटनेत पत्रकार शिराज शिकलगार हे काम निस्वार्थपणे करतात। हे सामाजिक कार्य करत असताना विटा बस स्थानकात एक बेवारस अवस्थेत पर्स सापडली होती। ती पर्स ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार यांनी विटा बस स्थानक संबंधित अधिकारी व पोलीस प्रशासन यांना या संदर्भात माहिती दिली। काही वेळात ज्या महिलेची पर्स हरवली होती ती महिला अक्षरशः डोळ्यातून अश्रुधारा वाहत बस स्थानकात सायंकाळच्या वेळेत आली। त्यावेळी पत्रकार शिकलगार यांनी ताई का रडताय, त्यावेळी त्या महिलेनं सविस्तर सर्व हकीकत शिकलगार यांना सांगितली। यावेळी शिकलगार यांनी तुम्ही घाबरून जाऊ नका, तुमची पर्स मला सापडली आहे, त्या पर्समध्ये काय आहे हे शिकलगार यांना माहीत होतं, पण खात्री करण्यासाठी मी महिलेकडून या पर्स संदर्भात काय काय आहे याची खात्री करून घेतली। त्या महिलेने दिलेल्या जबाबावरून अगदी सर्व माहिती खरी मिळाली। त्यामध्ये 23 तोळा सोनं व रोख रक्कम असल्याची माहिती योग्य मिळाली। सदर अधिकारी यांच्या उपस्थितीत ती पर्स त्या महिलेला मी परत केली। या प्रामाणिकपणाबद्दल व कर्तव्यदक्ष चांगली कामगिरी केल्याबद्दल सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या उपस्थितीत विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, सहाय्यक पोलीस विटा ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरेसह सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगार यांना सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे साहेब यांनी प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं। यावेळी पोलीस निरीक्षक शरद मेमाने साहेब यांनीही फोनवरून शिकलगार यांचं अभिनंदन केलं। मेमाने यांची कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत। सर्व पोलीस अधिकारी, विटा पोलीस ठाणे, गोपनीय व अंमलदार यांनीही अभिनंदन केलं। यावेळी जत, तासगाव DYSP यांनीही कौतुक शिकलगार यांचं केलं। कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनीही या कामगिरीबद्दल शिकलगार यांचं अभिनंदन करत पोलीस मुख्यालयात विटा वाहतूक नियंत्रण कक्ष सचिन माळी यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन स्वागत अभिनंदन केलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।